आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमधून प्रॅक्टिस सेट 8.1 वर चर्चा करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओवर डिपेंड असलेले काही प्रश्न समाविष्ट आहेत आणि म्हणून सुरुवातीला आपण आपल्या अभ्यासक्रमात जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला साइन रेशिओ. आता साइन रेशिओ हा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे साइन रेशिओसाठी तुम्ही अंशात किंवा न्यूमरेटरमध्ये अपोजिट साईड घेणार आहात आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये हायपोटेनियस घेणार आहात. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. कॉस रेशिओसाठी न्यूमरेटर ॲडजसंट साईड घेणार आहात आणि डिनॉमिनेटर हायपोटेनियस घेणार आहात. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायला साइन रेशिओ आणि कॉस रेशिओ दोन्हीसाठी डिनॉमिनेटर हायपोटेनियस आहे. दोन्हीसाठी डिनॉमिनेटर हायपोटेनियस आहे. साइनसाठी न्यूमरेटर अपोजिट साईड आहे. कॉससाठी न्यूमरेटर ॲडजसंट साईड आहे. त्याच्यानंतर पाहायला टॅन रेशिओ. टॅन रेशिओसाठी न्यूमरेटर म्हणजे अंश अपोजिट साईड आहे आणि छेद म्हणजेच डिनॉमिनेटर ॲडजसंट साईड आहे. तर हे रेशिओ किंवा रेशिओचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आता साइन थिटाचा अर्थ काय होतो हेही पाहून घ्या. साइन थिटा. साइन थिटा याचा अर्थ अपोजिट साईड ऑफ अँगल थिटा. थिटाच्या अपोजिट जी साईड आहे ती तुम्ही न्यूमरेटरमध्ये घेणार आहात. त्याच्यानंतर त्या ट्रायंगलचा हायपोटेनियस तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये घेणार आहात. म्हणजे साइन थिटा याचा अर्थ अपोजिट साईड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा ॲडजसंट साईड ऑफ अँगल थिटा. कॉस थिटा मीन्स ॲडजसंट साईड ऑफ अँगल थिटा. म्हणजेच तुम्ही कॉस थिटाची व्हॅल्यू ठरवताना न्यूमरेटरमध्ये किंवा अंशात थिटाची ॲडजसंट साईड घेणार आहात. थिटा अँगलची ॲडजसंट साईड आणि छेदात हायपोटेनियस येणार आहे. टॅन थिटासाठी अंशात अपोजिट साईड ऑफ थिटा आणि छेदात ॲडजसंट साईड ऑफ थिटा या पद्धतीने तुम्ही घेणार आहात. तर आता प्रत्यक्ष तुम्ही या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू शकता. प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये आता क्वेश्चन नंबर 1 पाहायलात. क्वेश्चन नंबर 1. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न समजून घेण्यासाठी आपण वेळ देत आहोत. इन फिगर अँगल आर इज राईट अँगल. फिगरमध्ये आर हा राईट अँगल आहे. तुम्ही पाहायलात फिगरमध्ये अँगल आर हा राईट अँगल आहे. अँगल आर इज राईट अँगल. देअरफॉर अँगल पी अँड अँगल क्यू. अँगल पी आणि अँगल क्यू हे ॲक्यूट अँगल आहेत. राईट द फॉलोइंग रेशिओज. तर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये काही रेशिओची व्हॅल्यू तुम्हाला ठरवायची, ज्यात साइन पी आहे, साइन पी, कॉस क्यू, टॅन पी आणि टॅन क्यू एवढ्या व्हॅल्यू किंवा एवढे रेशिओ तुम्ही या फिगरच्या संदर्भात ठरवणार आहात. तर आता यातल्या एका रेशिओची व्हॅल्यू कशी ठरवायची यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही पाहायलात साइन पी. आता साइन पी हा रेशिओ ठरवण्यासाठी तुम्ही अगोदर साइनचा फॉर्म्युला आठवायलात. साइन पी ची जर तुम्हाला व्हॅल्यू ठरवायची असेल तर साइन या रेशिओसाठी फॉर्म्युला कोणता आहे हे तुम्ही आठवायलात. आठवत असेल तर तुम्ही आठवून वहीवर लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापैकी प्रत्येकानं साइनसाठी असलेला फॉर्म्युला वहीवर लिहिला आहे. ठीक आहे. लिहिल्यानंतर आता तुम्ही तपासा
की तो असा आहे का? साईन रेशोसाठी लिहिलेला फॉर्म्युला तुमचा असा आहे का? साईन पी इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ अँगल पी, अपोजिट साईड ऑफ अँगल पी असं लिहू शकता. अपोजिट साईड ऑफ अँगल पी अपॉन हायपोटेनियस, अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. तर तुम्ही असा फॉर्म्युला लिहिलेला असेल, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. साईन रेशिओसाठी हा फॉर्म्युला आहे. तर आता तुम्ही या फिगरमध्ये अगोदर हायपोटेनियस कोणचं आहे ते ठरवून घ्यायलात. आता तुम्ही मला सांगणार आहात ट्रायंगल पी आर क्यूमध्ये अँगल आर हा जर राईट अँगल असेल तर या ट्रायंगलचा हायपोटेनियस कोणता आहे? कोणत्या साईडला तुम्ही हायपोटेनियस म्हणू शकता किंवा या ट्रायंगलमध्ये कोणती साईड हायपोटेनियस आहे? तुमच्यापैकी प्रत्येकानं स्वतःचं उत्तर नोंदवा, वहीवर नोंदवा. हायपोटेनियस कोणता आहे? तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असेल, कारण तुम्हाला माहीत आहे राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईड अपोजिट टू राईट अँगल हा राईट अँगल आहे. आर राईट अँगल आहे आणि राईट अँगलच्या अपोजिट म्हणजे समोर असलेली जी साईड आहे तिला आपण हायपोटेनियस म्हणतो. म्हणजेच या फिगरमध्ये साईड पी क्यू किंवा साईड क्यू आर ही साईड हायपोटेनियस आहे. तुम्ही समजून घेत आहात हायपोटेनियस कुणाला म्हणायचं? साईड अपोजिट टू राईट अँगल इज नोन ॲज हायपोटेनियस. इन ट्रायंगल पी आर क्यू अँगल आर इज राईट अँगल and therefore side opposite to this right angle is side PQ. Side PQ ही right अँगलच्या अपोजिट साईड आहे and therefore side PQ is hypotenuse. साईड PQ ही या फिगरमध्ये हायपोटेनियस आहे. तर आता तुम्ही ठरवून घेतले की या फिगरमध्ये PQ ही साईड हायपोटेनियस आहे. ठीक आहे. आता तुम्ही साईन पी या रेशिओसाठी व्हॅल्यू ठरवणार आहात. साईन पीची व्हॅल्यू, साईनसाठी फॉर्म्युला आहे अपोजिट साईड. आता या ठिकाणी ॲक्यूट अँगल पी आहे म्हणजे पीची अपोजिट साईड तुम्ही पाहणार आहात. अँगल पीची अपोजिट साईड ठरवून घ्यायलात. साईड पीची अँगल पीची अपोजिट साईड. अँगल पी हा आहे, हा अँगल पी आहे, याची अपोजिट साईड आर क्यू आहे. आर क्यू अपोजिट साईड ऑफ अँगल पी इज आर क्यू अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे पी क्यू अँड देअरफोर साईन पी इज इक्वल टू, आता तुमच्याकडं असेल पहा साईन पीची व्हॅल्यू असेल अपोजिट साईड ऑफ अँगल पी इज आर क्यू. अपोजिट साईड ऑफ अँगल क्यू इज आर क्यू अपॉन हायपोटेनियस पी क्यू, अपॉन हायपोटेनियस पी क्यू. देअरफोर साईन पी इज इक्वल टू आर क्यू अपॉन पी क्यू. साईन पी इज इक्वल टू आर क्यू अपॉन पी क्यू असं जर उत्तर असेल तर तुम्ही तुमच्या उत्तराला 1 गुण देऊ शकता. पाहून घ्या तुमचं उत्तर असं होतं का. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. यात दुसरा प्रश्न आहे कॉस क्यू. आता तुम्हाला कॉस क्यूची व्हॅल्यू ठरवायची. कॉस क्यूची व्हॅल्यू जर ठरवायची असेल, तुम्हाला जर कॉस क्यूची व्हॅल्यू ठरवायची असेल या कॉस क्यूची, तर कॉस रेशो आठवा. कॉस रेशोचा फॉर्म्युला आठवा.
तुम्ही या ठिकाणी ॲक्यूट अँगल क्यूचा कॉस रेशो ठरवणार आहात. ॲक्यूट अँगल क्यूसाठी याच्या अगोदर ॲक्यूट अँगल पीसाठी ठरवला आहे तुम्ही साईन रेशो. आता ॲक्यूट अँगल क्यूसाठी कॉस रेशो ठरवणार आहात. त्याच्यासाठी आता कॉस रेशिओचा फॉर्म्युला तुम्ही न पाहता आठवून लिहिण्याचा प्रयत्न करायलात. न पाहता आठवून कॉससाठी फॉर्म्युला आठवायलात. कॉससाठी फॉर्म्युला ठीक आहे. आता तुम्ही तपासा अंशात ॲडजस्टंट साईड आहे का पहा. ॲडजस्टंट साईड अंशात आणि छेदात हायपोटिनियस. कॉस रेशिओसाठी फॉर्म्युला आहे ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटिनियस. आता या ठिकाणी तुम्ही ॲक्यूट अँगल क्यूचा विचार करायलात. याचाच अर्थ ॲडजस्टंट साईड ऑफ अँगल क्यू. ॲडजस्टंट साईड ऑफ अँगल क्यू अपॉन हायपोटिनियस असा फॉर्म्युला येणार आहे. ॲडजस्टंट साईड ऑफ अँगल क्यू. आता पाहू शकता तुम्ही तुम्हाला कॉस रेशिओ ठरवण्यासाठी क्यू या अँगलची ॲडजस्टंट साईड अंशात घ्यायची आहे. तुम्हाला ठरवायचं आहे कॉस क्यू आणि कॉस क्यूसाठी तुम्ही अंशात किंवा न्यूमरेटरमध्ये क्यूची ॲडजस्टंट साईड घेणार आहात. न्यूमरेटरमध्ये क्यू या अँगलची ॲडजस्टंट साईड घेणार आहात. अँगल क्यू या ठिकाणी आहे. क्यूची अपोजिट साईड तुम्हाला माहीत आहे. अपोजिट साईड ही आहे. क्यूची अपोजिट साईड पी आर आहे. आणि आता ॲडजस्टंट साईड आपल्याला कॉस रेशिओ लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी अपोजिट नाही तर ॲडजस्टंट साईड आवश्यक आहे. आणि ॲडजस्टंट साईड आहे आर क्यू किंवा क्यू आर. अँगल क्यूसाठी ॲडजस्टंट साईड आर क्यू आहे. म्हणून तुम्ही न्यूमरेटरमध्ये आर क्यू असं लिहायलात आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद येणार आहे हायपोटिनियस. या फिगरमध्ये हायपोटिनियस कोणता आहे. हायपोटिनियस तर हायपोटिनियस आहे पी क्यू. हायपोटिनियस आहे पी क्यू. हायपोटिनियस पी क्यू आहे. अँड देअरफॉर कॉस क्यू इज इक्वल टू आर क्यू अपॉन पी क्यू. आर क्यू अपॉन पी क्यू असेल तर एक गुण द्या. चला पुढच्या प्रश्नासाठी प्रयत्न करा. पुढच्या प्रश्नासाठी प्रयत्न करायलात. पुढचा प्रश्न आहे टॅन पी. पुढचा रेशिओ आहे टॅन पी. टॅन पीची व्हॅल्यू तुम्हाला लिहायची. टॅन पीची व्हॅल्यू लिहिणार आहात. टॅन या रेशिओसाठी तुम्ही फॉर्म्युला आठवायलात. टॅन इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये अपोजिट साईड ओ एस. डिनॉमिनेटर आहे ॲडजस्टंट साईड ए एस. टॅनसाठी फॉर्म्युला तुम्ही आठवला आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. ठीक आहे. आता तुम्ही टॅन पीची व्हॅल्यू ठरवू शकता. या फिगरमध्ये टॅन पीची व्हॅल्यू ठरवणार आहात. टॅन ऑफ पी. ठीक. प्रत्येकानं आपलं उत्तर तयार ठेवा तपासण्यासाठी. टॅन पीची व्हॅल्यू टॅनसाठी फॉर्म्युला आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आता तुम्ही पी या अँगलचा टॅन रेशिओ ठरवायलात. म्हणून पीची अपोजिट साईड लक्षात घ्यायलात आर क्यू आहे. पी या ॲक्यूट अँगलसाठी अपोजिट साईड आर क्यू आहे. आर क्यू अपॉन ॲडजस्टंट साईड पीसाठी ॲडजस्टंट साईड येते पी आर.
पी या ॲक्यूट अँगलसाठी ॲडजसंट साईड आहे पी आर. देअरफॉर डिनॉमिनेटर इज पी आर. डिनॉमिनेटर इज पी आर. न्यूमरेटर आर क्यू, डिनॉमिनेटर पी आर. टॅन पी इज इक्वल टू आर क्यू अपॉन पी आर असं उत्तर आहे का पहा. असेल तर एक गुण द्या. असेल तर एक गुण द्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा रेशिओ आहे टॅन क्यू. पुढचा रेशिओ आहे टॅन क्यू. परत टॅन आहे, रेशिओ टॅन आहे, पण ॲक्यूट अँगल बदलला आहे. पहिल्या प्रश्नात ॲक्यूट अँगल पी होता, या प्रश्नात ॲक्यूट अँगल क्यू आहे. याचा अर्थ टॅन रेशिओ आता तुम्हाला ॲक्यूट अँगल क्यूसाठी ठरवायचं आहे. क्यूसाठी टॅन रेशिओ ठरवणार आहात. टॅन या रेशिओचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. टॅनसाठी फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. टॅनसाठी फॉर्म्युला आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. रेशिओ आहे टॅन क्यू. टॅन क्यू हा रेशिओ आहे. म्हणून आता तुम्हाला क्यू या अँगलची अपोजिट साईड पाहायची आहे. क्यूसाठी अपोजिट साईड ही आहे पहा. क्यूसाठी अपोजिट साईड तुम्ही पाहत आहात. क्यूसाठी अपोजिट साईड आहे पी आर. अपोजिट साईड ऑफ अँगल क्यू इज पी आर अपॉन ॲडजसंट साईड ऑफ अँगल क्यू. क्यू या अँगलसाठी ॲडजसंट साईड होते आर क्यू. आर क्यू. ॲडजसंट साईड ऑफ क्यू इज आर क्यू. देअरफॉर डिनॉमिनेटर इज आर क्यू. देअरफॉर टॅन क्यू इज इक्वल टू पी आर अपॉन आर क्यू. टॅन क्यू इज इक्वल टू पी आर अपॉन आर क्यू असं उत्तर आहे का. असेल तर एक गुण द्या. असेल तर एक गुण द्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहत आहात. आता पुढचा प्रश्न पाहत आहात. फिगर तुमच्या समोर आहे. पुढच्या प्रश्नासाठी फिगर तुमच्या समोर आहे. फिगर तुम्हाला दिसत आहे आणि या प्रश्नात आपण सर्वच्या सर्व रेशिओ ठरवणार आहोत. सर्वच्या सर्व रेशिओ ठरवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. म्हणजेच आता साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स हे सर्व रेशिओ. साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स. साइन एक्सची व्हॅल्यू, साइन एक्सची व्हॅल्यू ठरवायला. साइन ऑफ एक्स, साइन एक्सची व्हॅल्यू तुमच्यापैकी प्रत्येकानं साइन एक्सची व्हॅल्यू ठरवायची आहे. साइन एक्सची व्हॅल्यू ठरवण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला आठवायलात. साइनसाठी न्यूमरेटर अपोजिट साईड आहे, डिनॉमिनेटर हायपोटिनियस आहे. आता एक्ससाठी अपोजिट साईड, एक्स अँगल या ठिकाणी आहे, तर याच्यासाठी अपोजिट साईड होत आहे पहा वाय झेड. वाय झेड ही अपोजिट साईड होत आहे वाय झेड अपॉन हायपोटिनियस. आता यात हायपोटिनियस साईड अपोजिट टू राईट अँगल म्हणजेच एक्स झेड आहे. हायपोटिनियस एक्स झेड आहे, वाय झेड अपॉन एक्स झेड. पण मित्रांनो या फिगरमध्ये तुम्हाला वाय झेडची व्हॅल्यू स्मॉल ए दिलेली आहे. वाय झेड या साईडची लेंथ स्मॉल ए आहे.
तशी एक्स झड या साईडची लेंथ स्मॉल सी आहे, स्मॉल सी. अँड देअरफोर साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ एक्स म्हणजेच ए अपॉन हायपोटिनियस इज साईड अपोजिट टू राईट अँगल म्हणजे सी. ए अपॉन सी, साइन एक्स इज इक्वल टू ए अपॉन सी असं तुमचं उत्तर असलं पाहिजे. साइन एक्स. ठीक आहे. आता पाहायला तुम्ही कॉस एक्सची व्हॅल्यू ठरवायलात. कॉस एक्सची व्हॅल्यू ठरवण्यासाठी प्रत्येकानं अगोदर कॉसचा फॉर्म्युला आठवा. कॉस रेशोचा फॉर्म्युला ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, ॲडजसंट साईड ऑफ अपॉन हायपोटेनियस. कॉस एक्ससाठी एक्सची ॲडजसंट साईड पाहायलात तुम्ही. एक्स या अँगलसाठी ॲडजसंट साईड, एक्स या अँगलसाठी ॲडजसंट साईड आहे वाय एक्स. एक्स या अँगलसाठी ॲडजसंट साईड होते वाय एक्स अपॉन हायपोटेनियस आहे हा एक्स झड. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. वाय एक्सची व्हॅल्यू बी आहे, आणि एक्स झडची व्हॅल्यू सी आहे, बी अपॉन सी. कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू बी अपॉन सी असं तुम्ही म्हणू शकता. कारण वाय एक्सची व्हॅल्यू बी आहे आणि एक्स झडची व्हॅल्यू सी आहे. म्हणून कॉस एक्स इज इक्वल टू ॲडजसंट साईड बी दिलेली आहे, हायपोटेनियसची लेंथ सी दिलेली आहे, म्हणून कॉस एक्स इज इक्वल टू बी अपॉन सी हेच तुमचं उत्तर असेल. आता टॅन एक्स. आता तुम्ही स्पीड वाढवा. टॅन एक्सची व्हॅल्यू आपण लिहित आहोत. ॲडजसंट साईड टॅन एक्ससाठी फॉर्म्युला आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. एक्ससाठी अपोजिट वाय झड आणि वाय झडची व्हॅल्यू ए. आता एक्ससाठी ॲडजसंट ही साईड आहे. एक्ससाठी ॲडजसंट साईड एक्स वाय किंवा वाय एक्स आहे आणि त्याची व्हॅल्यू बी दिलेली आहे म्हणून बी. टॅन एक्स इज इक्वल टू ए अपॉन बी. टॅन एक्स इज इक्वल टू ए अपॉन बी असं उत्तर आहे का? असेल तर एक गुण द्या. चला पुढं चला. आता तुम्ही ठरवणार आहात साइन झडची व्हॅल्यू. साइन झड. प्रत्येकानं साइन झडची व्हॅल्यू ठरवून घ्या. चला स्पीड वाढवा. साइन झड. साइनसाठी फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. झड या अँगलची अपोजिट साईड पहा. झडसाठी अपोजिट साईड ही होत आहे मित्रांनो. झडसाठी अपोजिट साईड वाय एक्स आणि वाय एक्सची व्हॅल्यू बी. म्हणून अंशात बी येणार. हायपोटेनियस या फिगरमध्ये हायपोटेनियस हा आहे मित्रांनो. एक्स झड हायपोटेनियस आहे आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे सी. देअरफोर साइन झड इज इक्वल टू बी अपॉन सी. साइन झड इज इक्वल टू बी अपॉन सी असं उत्तर आहे का? असेल तर एक गुण द्या. चला पुढचा प्रश्न पहा. पुढं ठरवायचं तुम्हाला कॉस झडची व्हॅल्यू. कॉस झडची व्हॅल्यू ठरवायला. आणि कॉस झडची व्हॅल्यू ठरवण्यासाठी झड या अँगलची ॲडजसंट साईड पाहणार आहात. कारण कॉससाठी फॉर्म्युला आहे ॲडजसंट साईड अपॉन
हायपोटेनियस. झडसाठी ॲडजसंट साईड कोणती होते? झड या ॲक्यूट अँगलसाठी ॲडजसंट साईड कोणती आहे? तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असेल पहा, वाय झड. वाय झड ॲडजसंट साईड आहे आणि वाय झडची व्हॅल्यू ए दिलेली आहे म्हणून न्यूमरेटर ए असेल. कॉस झड इज इक्वल टू ए. आता डिनॉमिनेटरमध्ये हायपोटेनियस. हायपोटेनियस हा आहे एक्स झड म्हणजेच सी, ए अपॉन सी. कॉस झडची व्हॅल्यू ए अपॉन सी अशी असेल. ठीक आहे. आता टॅन झड. आता टॅन झड, टॅन झडची व्हॅल्यू, टॅन झडची व्हॅल्यू, टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. झडसाठी अपोजिट साईड, अँगल झडसाठी अपोजिट साईड वाय एक्स आहे आणि वाय एक्सची लेंथ बी आहे, बी. झडसाठी ॲडजसंट साईड, झडसाठी ॲडजसंट साईड वाय झड आहे आणि वाय झडची लेंथ ए आहे म्हणून टॅन झड इज इक्वल टू बी अपॉन ए. असं उत्तर आहे का पहा. असेल तर एक गुण द्या. या पद्धतीनं एखाद्या ट्रायंगलमध्ये प्रत्येक ॲक्यूट अँगलचे सर्व रेशो तुम्ही ठरवू शकता. एखाद्या ट्रायंगलमध्ये प्रत्येक ॲक्यूट अँगलशी रिलेटेड असलेले सर्वच्या सर्व रेशो या पद्धतीनं आपल्याला ठरवता येतात. नक्कीच या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. जर लक्षात आलेल्या असतील तर परत तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करू शकता किंवा या प्रॅक्टिस सेटमध्ये पुढं जे एक्झाम्पल दिलेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता येतील. आपल्या अभ्यासासाठी, प्रयत्नासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.